कार्यक्रमाला सर्व उपस्थित मान्यवर, आपल्या समता दल समितीचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय भूषणजी कासारे साहेब यांना विनंती करतो की आपण मंचावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे समता दल समितीचे ज्येष्ठ सल्लागार आदरणीय रवींद्रजी कांबळे साहेब यांना विनंती करतो आपणही मंचावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे समता दल समितीचे ज्येष्ठ सभासद आदरणीय पवनजी मोरेमामा यांना विनंती करतो आपणही मंचावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय यशवंतजी सोनवणे साहेब यांना विनंती करतो आपणही मंचावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे खजिनदार आदरणीय अरुणजी गाडगे साहेब यांना विनंती करतो आपणही मंचावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे माजी उपचिटणीस व समता दल समिती रहिवासी सेवा संघाचे चिटणीस आदरणीय संतोषजी गाडगे साहेब यांना विनंती करतो आपणही मंचावर येण्याची कृपा करावी। आपणा सर्वांना सविनय जयभीम करून आपण बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय संजयजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण तथागत भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे। त्याचप्रमाणे चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या प्रतिमेला बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे माजी अध्यक्ष आदरणीय यशवंतजी सोनवणे साहेब हे पुष्प अर्पण करते अशी मी त्यांना विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आदरणीय समाजकार्यकर्ते भूषण कासारे साहेब यांना विनंती करतो की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे। त्याचप्रमाणे स्त्रियांचे उद्धारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे खजिनदार आदरणीय अरुणजी गाडगे साहेब हे पुष्प अर्पण करते अशी मी त्यांना विनंती करतो। त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला आदरणीय बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 825 या शाखेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय महेंद्रजी शिंदे साहेब यांना विनंती करतो की आपणही पुष्प अर्पण करायचे। त्याचप्रमाणे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न विश्वभूषण परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आजच्या शाखेचे अध्यक्ष आदरणीय संजयजी पवार साहेब हे पुष्प अर्पण करते अशी त्यांना विनंती करतो। माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला संघमित्रा महिला मंडळ यांच्या नवनिर्वाचित अध्यक्ष सौ वनिता संजय पवार यांना विनंती करतो की आपण माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करायचे। त्याचप्रमाणे माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला संघमित्रा महिला मंडळ या मंडळाच्या माजी अध्यक्षा व आता नवनिर्वाचित सल्लागार सौ शीतल शिर्के आम्ही यांना मी विनंती करतो की आपण सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचे।
त्याचप्रमाणे संघमित्र महिला मंडळ या मंडळाच्या सचिव सौ मीना संतोष गाडगे यांना विनंती करतो की माता रमाईच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचे. मोठ्या दीप प्रज्वलित करतील संघमित्र महिला मंडळाच्या उपसचिव सौ शालिनी महेंद्र पवार यांना मी विनंती करतो आपण दीप प्रज्वलित करायचे. संघमित्र महिला मंडळ या महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ साधना कलवण साळवे यांना मी विनंती करतो आपण अगरबत्ती सुगंधित करून वातावरण सुगंधमय करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे बौद्धोपासक तथा केंद्रीय शिक्षक व प्रवचनकार आदरणीय गुरुजी संजय जाधव साहेब यांना आजचे विधी संकलन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. स्थिर असा इकडे मेणबत्तीला हवा झाला इकडे असा असा या दिशेने हां आम्ही थोडंसं अखंड विश्वाला शांततेचा महान संदेश देणारे जगतवंदनीय जगद्गुरू करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध बौद्धिसत्व परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चक्रवर्ती सम्राट अशोक राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज जिजामाता सावित्रीबाई फुले आणि माता रमाई या सर्व महापुरुषांना महामातांना त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाबासाहेबांचे नातू प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर आणि रिपब्लिकन सेना बौद्ध पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर या आंबेडकर घराण्याला आणि त्यांच्या परिवाराला त्रिवारवंदन. त्याचप्रमाणे बौद्ध पंचायत शाखा क्रमांक 825 संघमित्रा महिला मंडळ, समता नगर ऐरोली सेक्टर सर्व रहिवासी शील संपन्न श्रद्धा संपन्न बंधू आणि भगिनी बालबालिका आपल्या सर्वांच्या प्रतीने सविनय जय भीम. या ठिकाणी प्रथम स्टेजवर पण बसलं नाही पाहिजे असं नाही याय नाही नको बरं राहू दे माझं नाही फोटो आलं तर मला काय नाही रोजच फोटो निघतात मंत्र्यातनं. प्रथम महापुरुषांची या ठिकाणी पुष्पपूजा, दीपपूजा, धूपपूजा ही झालेली आहे. या ठिकाणी आज भगवान गौतम बुद्ध
यांची 2570वी जयंती आज आपण बौद्ध पंचायत शाखा 825 आणि संघ मित्र महिला मंडळ हे आपण साजरी करत आहे. खरोखर आपण सगळे भाग्यवान आहेत, कारण आमचे गुरु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमच्या गुरुचा गुरु बाबासाहेब आणि बाबासाहेबांनी मानलेले गुरु महात्मा ज्योतिबा फुले यांना 199 वर्ष होतात आणि 200 वर्ष आता पुढच्या 2027 पूर्ण होतात. आपण 200 वर्षाच्या काळामध्ये पदार्पण करत आहोत. म्हणजे त्यावेळेचा काळ काय होता भयानक, तो आपण नंतर तो त्यांचा इतिहास पाहणारच आहोत. आणि खरोखरच आम्ही आज या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हामध्ये रखरखत्या आपण सर्वांनी श्रद्धेने हा कार्यक्रम घेतला, त्याबद्दल मी आपले सर्वांचे पहिले मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वांनी त्रिशरण पंचशील सामुदायिक घ्यायचे. नमामि धम्मं नमामि संघं नमामि. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पानातिपाता वेरमणि शिक्खापदं समादियामि. आदिन्नदाना वेरमणि शिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि शिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि शिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वन्नगन्धं गुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूज्यामि बुद्धं कुसुमेन नेनं कुयेन मेतेन लभामि मोक्षं. कूफं मिलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव. गणसारपतितेन दीपेन तमदशिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं
पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनन् अनन्त गुणगन्धिना सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्मा च सङ्घं सुगतत भव धातो धातुगभ्ये लङ्काय जम्बुदीपे तिदशपूर्वर नागलोके चतुपे सभ्ये बुद्धास बिम्बे सकलदशदिश केशलोमामि धातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं भवति चेत्यं नमामि वन्दामि चेत्यं सभ्यं सपटानेषु पठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति पीसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्ता देव मनुष्यान् बुद्धो भगवति बुद्धयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जयेन होतु ते जयमङ्गलं स्वाकाकृतो भगवता धम्मो सन्धिटीको अकालिको यैपशिष्को ओपनायुक्को पच्यतं वेदितव्यो विहुति धम्मयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जयेन होतु ते जयमङ्गलं सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो पूज्यपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो स्वामीजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यदिदं चत्तारि पुरैसयुगानि अट्टपुरिस पुगला यस्य भगवतो सावकसङ्गो आहुनेयो पावुनेयो सङ्गतेजेन शोधिता न सन्तु पद्वा सङ्ग उपशमेन्तु सङ्घयावजीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्गा अतीता च ये च सङ्ग अनागता पचुपन्ना च ये सङ्गा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जयेन होतु ते जयमङ्गलं सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरघोष गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरतरजं सुजन्नेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रवरत्नतु साधुवरदानतु आद्यकुलभूषतु भीमराज सकलविद्यापति ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमति बुद्धितेज पंकजा नरवरा रत्नसोजन उद्धारा भगवंत अंसाखरा भक्तकाद चौदार संगरी शस्त्रधरिता करी कांपला अरिउरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्णस्मृती जाळीता जाळीला अगतिका मार्ग साध राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण धम्मास शरण संघासमी भीमराज भीमराज भीमराज. बसलं तर झालं. गरम पडलं.